विषय आहे मराठी, घटक आहे पद्य, उपघटक आहे श्रावण मास. श्रावण मासाची आज आपण कविता ऐकणार आहोत. कवी हे निसर्गप्रेमी आणि बालकवी असे आहेत. प्रस्तावना: श्रावण महिन्यातील निसर्गाचे विलोभनीय रूप या कवितेत कवीने खूप छान पद्धतीने रेखाटले गेले आहे. क्षणात येणारा पाऊस आणि क्षणात पडणारे ऊन यामुळे निसर्गात होणारे बदल याचे अतिशय सुंदर वर्णन या कवीने केलेले आहे. कवितेच्या काही निवडक ओळी: श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप मिल्लासे दिसतो, मंगल तोरण काय बांधले नवमंडपी कुणी असे. याचा अर्थ असा आहे की श्रावणात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. इंद्रधनुष्याचा गोफ जणू आकाशात तोरण बांधल्यासारखाच दिसतो. देवी, फुले आणि प्राणी हे देखील या ऋतूमध्ये खूप आनंदित आणि उत्साहित असे असतात. याचाच अर्थ निसर्ग हा मानवाचा सर्वात मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला बरेच काही आपल्या जीवनातले विविध घटक हे शिकवून जातो. श्रावण मास आपल्याला सृजनाचा आणि आनंदाचा, मांगल्याचा असा संदेश देतो. तसेच या कवितेमध्ये कवीने